रामकृष्ण हरी मंडळी नमस्कार। आज ना मस्त चमचमीत हॉटेल स्टाईलमध्ये मी काजू करी बनवलेली आहे। काजू करी बनवण्यासाठी 10 ते 15 या ठिकाणी छोटे छोटे कांदे घेतलेले आहेत। कांदे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तुम्हाला छोटे छोटे कांदे वापरायचे नसतील तर 3 मीडियम साईजचे कांदे या ठिकाणी वापरू शकता। एक मीडियम साईजचा टमाटर घेतलेला आहे, तो घालायचा आहे। तसेच एक लसणाचा गड्डा सोलून घेतलेला आहे। साधारण 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। 2 हिरवी वेलची, 2 मोठे चमचे लाल भोपळ्याच्या बिया, 4 ते 5 काजू, अर्धा इंच अद्रक, 2 चमचे या ठिकाणी बीटाचे काप घातलेले आहेत। बीटामुळे आपली ही ग्रेव्ही खूप छान बनते। 1 ग्लास पाणी ओतायचे आहे आणि 10 ते 15 मिनिटं हे मसाले आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। 10 मिनिटांनंतर बघा मस्तपैकी आपले हे सर्व मसाले शिजले गेलेले आहेत। एक भांडं घ्यायचं आहे, त्यावरती चाळण ठेवायचे आहे आणि हे मसाले त्यावरती ओतायचे आहेत। मसाले थंड करून घेऊया। जे मसाल्याचे पाणी आपण भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत ते फेकून द्यायचे नाहीत। ग्रेव्हीमध्ये त्या पाण्याचा आपण वापर करणार आहोत। आता थंड झाल्यानंतर या ठिकाणी बघा मस्तपैकी बारीक अगदी वाटण तयार करून घेतलेलं आहे। ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल ओतून घेतलेले आहे। यामध्ये आता 1 वाटी काजू आपल्याला तळून घ्यायचे आहेत। एका काजूचे 2 भाग मी करून घेतलेले आहेत, जेणेकरून आपले हे काजू पटकन तळले जातील। 1 ते 2 मिनिटच आपल्याला हे काजू तळून घ्यायचे आहेत। आता त्याच राहिलेल्या तेलामध्ये आपण फोडणी देऊन घेऊया। 1 स्टार फूल, 1 मसाला वेलची, 2 तमालपत्र आणि 1 दालचिनीचा तुकडा घातलेला आहे आणि 1 मध्यम आकाराचा बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे। सोनेरी कलरवरती हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। 3 ते 4 मिनिटं कांदा मस्तपैकी मी परतल्यानंतर यामध्ये आपण आता इतर मसाले घालूया। 1.5 चमचा कांदा लसणाची चटणी घालायची आहे। कांदा लसणाची चटणी घातल्यानंतर आपल्याला ती तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे। तेलामध्ये परतल्यानंतर यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेले आहे ते घालायचे आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण चांगले परतून घ्यायचे आहे। 1 चमचा किचन किंग मसाला घालायचा आहे। 3 ते 4 मिनिटं ग्रेव्ही चांगली शिजवून घेतलेली आहे। ग्रेव्हीला आपल्या तेल सुटलेलं आहे। यामध्ये पाणी घालूया। 1 ग्लास गरम पाणी या ठिकाणी घालायचं आहे। गरम पाणी घातल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं ही ग्रेव्ही आपल्याला उकळून घ्यायची आहे। 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत। करी चांगली उकळली गेलेली आहे। यामध्ये थोडेसे काजू घालून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। या ठिकाणी आपली काजू करी खाण्यासाठी तयार झालेली आहे। या ठिकाणी काजू करी आपली बनली गेलेली आहे। काजू करी आता डिशमध्ये काढून घेऊया। करी आपण घालून घेतल्यानंतर आपण तळलेले काजू यावरती घालणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीर भरभरणार आहोत। चपातीबरोबर ही काजू करी खायला खूपच छान लागते। आशा करते आजची ही माझी रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया नवीन रेसिपीबरोबर। तोपर्यंत रामकृष्ण हरी, धन्यवाद।